राज्यभरातील धरणांमध्ये जेमतेम 24.24% जलसाठा शिल्लक असून मराठवाड्यामधील धरणांमध्ये फक्त 9.87% तर पश्चिम महाराष्ट्रात 18.54% जलसाठा आहे। त्यामुळे घोडभर पाण्यासाठी वणवण करावी लागते। राजकारणातून आता उसंत मिळाली असेल तर राजकारण्यांनो तुमच्या गावातल्या पाणी टंचाईकडे थोडं लक्ष द्या। राज्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। राज्यात 23 जिल्ह्यातील तब्बल 10,000 गावपाड्यांना 3,500 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। धरणही कोरडी ठाक पडली आहे। उन्हात अनात मैलोन मैल वणवण करून कुठं हंडाभर पाणी मिळतंय। त्यामुळे दुसरीकडे चारा टंचाईमुळे पशुधन देखील संकटात सापडलं असून राज्यात दुष्काळाचं संकट अधिकच गहिर होताना दिसतंय। मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई। जायकवाडीमध्ये केवळ 6% इतकाच पाणी साठा आहे। येलदरी धरणात 30% पाणी साठा आहे। सिद्धेश्वर धरणात 2% पाणी साठा आहे। माजलगाव धरण कोरडं ठाक पडलंय। मांजरामध्ये 3% पाणी साठा आहे। ऊर्ध्व पैनगंगा धरणात 41% पाणी साठा आहे। निम्न तेरणा धरणात 0% पाणी साठा आहे। धरण कोरडं ठाक आहे। निम्न मन्नार धरणात 27% पाणी साठा आहे। विष्णुपुरी धरणात 30% पाणी साठा आहे। तर निम्न दुधना आणि सीना कोळेगाव या धरणात 0% पाणी साठा आहे। राज्यात 23 जिल्ह्यातील 2,800 गावं आणि 7,200 वाड्यांमध्ये 95 शासकीय आणि 3,400 खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय। मराठवाड्यात पाणी टंचाई आणि दुष्काळाची परिस्थिती भीषण असून एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 656 वाडी वस्त्यांचा समावेश आहे। सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगानं एकूण 678 टँकरद्वारे ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरू आहे। जवळजवळ 412 आणि 61 वाड्या यांना या 678 टँकरमार्फत पाणी पुरवठा सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपण विहीर अधिग्रहित केलेले आहेत। जवळजवळ 285 गावासाठी 346 विहिरीचं अधिग्रहण केलेलं आहे। संपूर्ण राज्यातील 10,000 गावं टँकरग्रस्त आहेत। 3,000 टँकरना मराठवाड्यात पाणी पुरवठा होतोय। नाशिक जिल्ह्यात 374 टँकरना पाणी पुरवठा होतोय। अमरावती जिल्ह्यात 65 गावात 13 टँकरना पाणी पुरवठा होतोय। तर नागपूर शहरात 29 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। राज्यामध्ये 23 जिल्ह्यापैकी 2,779 गावे व 7,148 वाड्यामध्ये शासकीय 95, खाजगी 3,360 असे एकूण 3,455 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो। आता मराठवाड्यात तर 1,178 गावं आणि 453 वाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे। ही सारी परिस्थिती पाहता नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना केलंय। पाणी पुरवठा विभाग आपल्या परीनं निश्चितपणाने प्रयत्न करत आहे की जिथे टँकर मागणी येते, लास्ट पर्याय हा पाण्याच्या करता टँकरचा असतो की जिथे टँकरची मागणी आहे ती टँकरची मागणी आम्ही पूर्ण करतोय। पण शेवटी पाणी हे काही आपण तयार करू शकत नाही। शेवटी ही देवाच्या देणगीचीच ही करामत आहे की ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही। पण आमच्या लोकांना हेच आव्हान आहे की आता जलसाठा कमी आहे, बाष्पीभवन होत आहे, त्यामुळे आपण जपून पाणी वापरावं हीच विनंती आहे। भीषण पाणी टंचाई असताना यंदा उन्हाळा सुद्धा तीव्र आहे। निवडणुकीचा निकाल जो काही लागेल तो लागेल। मतदान करणाऱ्या मतदारांना हंडाभर पाणी सहज मिळेल याची तजवीज राजकीय नेत्यांनी करावी, ही केवळ माफक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।